बांगलादेशामध्ये ज्या पद्धतीने हिंदू रक्षा जी लोक करतात त्या लोकांना इस्कॉनच्या माध्यमातून अखंड जगभरामध्ये फक्त आपल्या देशात नाही हिंदू संस्कृती जपण्याचं जे काय काम चालू आहे त्या लोकांना त्रास देण्याचं काम बांगलादेशवासियांनी जे केलेलं आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। आज कोल्हापूर कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे। आता कलेक्टरना आम्ही निवेदन देणार आहे। या निवेदनात आमचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं पाकिस्तानला मध्ये ज्या पद्धतीनं मस्ती आली होती ते मस्ती काढण्याचं काम आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं। कारण बघितलं की मुस्लिम बांधव ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होते त्या पद्धतीनं आता नाही। कारण भारत पाकिस्तान मॅच असली की भारताने मॅच जिंकल्यानंतर त्यांची तोंड ज्या पद्धतीनं काळे होतात तर त्यांना इथं राहण्याचा अधिकार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे। त्यांनी जाऊन पाकिस्तानमध्ये राहावं, बांगलादेशात जाऊन राहावं आणि बांगलादेशामध्ये सर्जिकल स्ट्राईक करायला काय अडचण नाही, पण त्या ठिकाणी असणारे आमचे 1 करोड हिंदू बांधव आहेत। त्यामुळे आम्हाला ह्या आंदोलनाच्या माध्यमातून देशाच्या पंतप्रधानांना हा मेसेज द्यायचा आहे की पंतप्रधान साहेबांनी यामध्ये लक्ष घालावं व आपली भारतीय संस्कृती जपणारी जी काही मंडळी आहेत त्यांना वायप्रत सुरक्षा द्यावी। आणि ज्या पद्धतीनं बदलापूरमध्ये एका नराधमानं चुकीचं काम केलं तसंच हे चुकीचं काम आहे आणि ज्या पद्धतीने एन्काउंटर झाला त्या पद्धतीनं भारतीय संस्कृती जपणाऱ्या माणसांना त्रास देत असतील तर त्या लोकांचं एन्काउंटर करायला पुढं मागं बघू नये। भारतातील सर्व जनता, जगातील सर्व जनता आपल्या ह्या सरकारबरोबर राहील एवढी आम्हाला खात्री आहे। आज या ठिकाणी आंदोलन मोठ्या प्रमाणात लोक जमलेले आहेत आणि चांगला मेसेज या पद्धतीनं देशाच्या पंतप्रधान साहेबांना आणि महाराष्ट्रातल्या आपल्या जे सरकारला आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे। नाही मी काय म्हटलं, ही संस्कृती आपली आहे ज्या पद्धतीनं ती लोक दडपशाही करण्याचा प्रयत्न करतात। ही लोक जी काय आहेत म्हणजे आता बघितलं अतिरेकी हल्ले होतात, कदम पाटील कोण करत नाहीत, ही मुस्लिम लोकच करतात। त्यांच्या रक्तामध्ये काय आहे, त्यांचा DNA काय आहे हा जगाला माहीत झालेला आहे। अखंड देशामध्ये आणि जगामध्ये ज्या पद्धतीनं दहशतवाद आणि चुकीची कामे करणारी जी काही माणसं आहेत तर ती जास्त आहेत आणि त्यांना सडोतर उत्तर देणं काळाची गरज आहे। शेख हसीनांच्या काळामध्ये आश्रय मागितला पण किती जरी त्यांना सापाला आपण म्हणतो दूध पाजलं तरी ते दंश करतो, तशी ही लोक आहेत त्यांना काही दूध पाजून त्यांची काही दया करून उपयोग नाही, त्यांना ज्या त्यावेळी ठेचण्याचं काम केलं पाहिजे। नाही कसं होतं आहे आपण जगामध्ये बघितलं की बरेच घटक, बरेच जाती, बरेच संस्कृती यामध्ये आहेत। आता आंदोलनाच्या माध्यमातून आपण ज्या पद्धतीनं सरकारला मेसेज देत आहे तर आम्हाला नक्की खात्री आहे की यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब लवकरच लक्ष घालतील आणि आपल्या हिंदू संस्कृती जपणाऱ्या लोकांचे जे अत्याचार होत आहेत त्यांना संरक्षण देतील आणि योग्य ते उत्तर त्यांना देतील।